अत्यंत आवश्यक आहे, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात उपाययोजना होतात, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात, मात्र योजना राबवूनही शेतकरी आत्महत्या का कमी होत नाही या प्रश्नावरती आपल्याला चर्चा करायची आहे। सराभाऊ, तुमचा स्वतःचा अनुभव काय आहे? अनेक वेळेला तुम्ही अनेक मोर्चे काढले, आंदोलनं केली, आता तर सरकारचे आमदार आहात, मात्र शेतकऱ्यांच्या मूळ समस्या नेमक्या कुठल्या आहे की ज्यावरती आपल्याला उपाययोजना शोधण्यामध्ये अजूनही अपयश आलेलं आहे? सराभाऊ नमस्कार विशालजी, आपल्याला नमस्कार। धन्यवाद देतो की आपण फार चांगली या ठिकाणी चर्चा घडवून आणत आहात। नक्की। एक आहे की कर्जमाफी ही मलमपट्टी आहे की यातून शेतकऱ्याचं कायमस्वरूपी भलं होईल हे काय खरं नाही, परंतु शेतीमालाचे भाव पाडले गेल्यामुळं आयात निर्यात धोरणाच्या चुकामुळं शेतकरी कर्जबाजारी होतो हे अनेक वेळा शेतकरी चळवळीतल्या नेत्यांनी खऱ्या अर्थानं मांडलेले आहे। हो, परंतु एक गोष्ट आपल्याला ध्यानात घ्यावी लागेल की या महाराष्ट्राला देवाभाऊच्या रूपाने कर्तबगार मुख्यमंत्री खऱ्या अर्थाने मिळाला आणि त्यांनी अनेक चांगले धाडसी निर्णय या महाराष्ट्रामध्ये घेतलेले होते। बर। अगदी जवळचं शिवारपासून दुष्काळ पट्ट्यामध्ये सिंचनाचं पाणी देण्यापर्यंत आणि अगदी 7.5 HP ला वीज मोफत देण्यापासून ते आता विजेची थकबाकी माफ करण्यापर्यंत आणि आता ऐतिहासिक दिलेले शेतकऱ्याला कर्जमाफी हा एक खऱ्या अर्थानं मोठा दिलासा आहे। परंतु आपल्याला शेतीवर चर्चा करत असताना एका बाजूला आयात निर्यात धोरण हे आपलं स्पष्ट असणं अत्यंत गरजेचं आहे बरं। आणि दुसऱ्या बाजूला शेतीला पायाभूत सुविधा, मग ते प्रक्रिया उद्योग असतील, दळणवळणाची व्यवस्था असेल, मार्केटिंग व्यवस्था असेल, यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये काम करणं अत्यंत गरजेचं आहे। बरोबर। प्रक्रिया उद्योगाला आपल्याला मोठी गुंतवणूक करावी लागेल आणि त्यामध्ये शेतकऱ्यांच्या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्याला पुढं जाता येईल आणि त्या दृष्टीनं सुद्धा प्रयत्न होणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणजे शेतकरी आता पिकवायला शिकलेला आहे, पण त्याला विकायला खऱ्या अर्थानं जर बाजारपेठे सक्षमपणानं बाजारपेठेमध्ये उभा करायचा असेल तर फार्मर प्रोड्युसर कंपन्या यांना मोठ्या प्रमाणामध्ये चालना द्यावी लागेल आणि पीक कर्ज हे वेळेत शेतकऱ्याला मिळालं पाहिजे। त्या दृष्टीनं गाव पातळीवरच्या विकास सोसायट्या आपल्याला सक्षम कराव्या लागतील आणि नाबार्ड करून डायरेक्ट त्या विकास सोसायटीला कर्ज पुरवठा करावा लागेल। आपण जी चेन आहे की नाबार्ड शिखर बँकेला देतो, शिखर बँक जिल्हा मध्यवर्ती बँकेला देते, जिल्हा मध्यवर्ती बँक सोसायट्यांना देते, नॅशनलाइज बँका तर शेतकऱ्याला दारातच उभा करत नाहीत कारण आणि त्यामुळं एका बाजूला नॅशनलाइज बँकेनी सुद्धा दायित्व स्वीकारून ग्रामीण भागामध्ये शेती आधारित प्रक्रिया उद्योग जोपर्यंत उभा राहणार नाहीत आणि अतिरिक्त खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी रोजगार निर्माण होणार नाही तोपर्यंत आपल्याला शेतीचा प्रश्न वरवर बोलून किंवा समजावून घेऊन तो सुटेल अशी परिस्थिती नाही आहे। कारण शेतीवरचा भार आपल्याला एका बाजूला कमी करावा लागेल आणि तो कमी करत असताना शेती अंतर्गत पूरक व्यवसायामध्ये, प्रक्रिया व्यवसायामध्ये त्या ठिकाणी आपल्याला त्याला काम देता येईल आणि आयातीच्या बाबतीमधलं धोरण आपलं स्पष्ट असणं गरजेचं आहे। आपल्याकडे मुबलक धान्य साठा असताना आयात जे आपण करत आहोत ती कुठेतरी आपल्याला थांबवावी लागेल। जर शेतकऱ्याला 4 दिवस जर सुखाचे आणि समाधानाचे याचे असे आपल्याला वाटत आहे। दुसरा महत्वाचा एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो की शेतकरी विरोधी जे कायदे आहेत या कायद्याच्या बीडीतून शेतकऱ्याला मुक्त करावा लागेल कारण एका बाजूला शेतकरी विरोधी अत्यावश्यक वस्तू कायद्यासारखे अनेक कायदे आहेत आणि या कायद्यामध्ये शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जोखाडून ठेवलेला आहे। त्या जोखाडातून शेतकरी विरोधी कायद्याच्या जोखाडातून सुद्धा आपल्याला शेतकऱ्याला मुक्त करणं गरजेचं आहे असं मला वाटतं। बरोबर आहे, सर्वतोपरी प्रयत्न करणं आता गरजेचं झालेलं आहे कारण काळाची ती गरज होताना